नमस्कार, मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीनची झणझणीत आणि चमचमीत भाजी। रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप साऱ्या टिप्स सोबत मी ते तुम्हाला दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इथे मी एका पातेल्यात 2 कप गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी सोयाचे वडे टाकून घेत आहे। वजनाने हे 100 ग्रॅम सोयाचे वडे आहेत आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं। मीठ का टाकायचं तर सोयाचे वडे जरा चवीला कडवट असतात, थोडेसे मीठ टाकून असं मिक्स केलं की त्याचा कडवटपणा जरासा कमी होतो। आता थोडीशी उकळी आलेली आहे, गॅस बंद करायचा आणि त्यावरती झाकण ठेवून आपण याला बाजूला ठेवून देऊयात। तोपर्यंत वाटण काय लागतं ते बनवून घेऊयात। वाटण बनवण्यासाठी इथं मी एक कढई ठेवली आहे गॅसवरती आणि थोडंसं तेल टाकून यामध्ये 2 हिरव्या वेलची फोडून घेतले आहेत, 5 मिरी, 3-4 लवंग आणि 2 तमालपत्र या तेलामध्ये टाकून घेऊयात आणि 5 ते 10 सेकंद परतून घेऊयात, म्हणजे या खडा मसाल्यांचा फ्लेवर आपल्या तेलामध्ये उतरेल आणि ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येईल। आणि 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ स्लाइस कट करून घेतले आहेत, ते तेलामध्ये टाकून याला देखील आपण चांगलं परतून घेऊयात। तर बघा कांदा थोडासा परतलेला आहे। आता त्यामध्ये टाकून घेऊयात 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत, ते टाकून याला देखील आपण चांगलं 1-2 मिनिट मिक्स करून घेऊयात। थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 मोठा टोमॅटो त्याच्या अशा मोठी फोडी करून घेतल्या आहेत, याच्या मी बिया घेतल्या नाहीत आणि 7-8 काजू मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले होते, बघा मस्त असे भिजले आहेत, ते टाकून घेऊया। काजू नसेल वापरायचे तर मगज बी देखील वापरू शकता। 1 मोठा चमचा इथे मी तीळ टाकून घेतले आहेत आणि याला मिक्स करून घेते। जर तुम्हाला तीळ देखील वापरायचे नसतील तर व्हिडिओमध्ये मी सांगेन की तिळाऐवजी तुम्ही काय वापरू शकता। आता यामध्ये टाकूयात 1 मोठा चमचा पाणी आणि याला मिक्स करून घेऊयात। थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कांदा टोमॅटो लवकर मऊसूद होतो आणि यावरती झाकून आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे। तर बघा मस्त अशी याची वाफ निघलेली आहे, तुम्ही पाहू शकता आणि आपला टोमॅटो देखील अगदी मऊसूद असा मॅश झालेला आहे। टोमॅटो असा मॅश झाला की नाही ग्रेव्हीमध्ये आंबटपणा येत नाही। आणि आता हा सगळा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून याला थंड करून मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। हे वाटण थंड होतंय तोपर्यंत आपण पाहूयात की आपले सोया चंक्स भिजले कसे आहेत। तर बघा मस्त असे डबल फुललेले आहेत। आता हे काय करायचं, आपण स्ट्रेनरवरती पाणी सेपरेट करून घ्यायचं आहे या सोया चंक्समधलं। तर बघा मी सोया चंक्समधलं पाणी सेपरेट करून घेतलं आहे। आता ह्या पाण्याची टेस्ट कडवट असते त्यामुळे मी ते टाकून दिलं आणि सोया चंक्स त्या वाटीत काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये 1 तांब्या गार पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। हे नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी आहे, आपलं घरातील रेग्युलर पाणी। आता हे काय करायचं, हे जे वडे आहेत ते असे हाताने पिळून आपल्याला चांगले जेवढं शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे। जर हे वड्यातलं पाणी आपण पिळून नाही काढलं तर ग्रेव्हीमध्ये ते पांचट लागतात, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे पाणी पिळून काढायचं आहे। या पद्धतीने सगळे वडे आपण पिळून घ्यायचे आहेत। तर बघा इथं मी सगळे वडे असे पिळून घेतलेले आहेत आणि आता आपण जे वाटण थंड होण्यासाठी ठेवलं होतं ते थंड झालेलं आहे। आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर हे बघा हे सगळं वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता त्याचं टोपण लावून आपण याला बारीक अशी पेस्ट बनवून घेऊयात। तुम्हाला गरज वाटली तर थोडंसं पाणी ओता, मी पाणी अजिबात ओतलेलं नाहीये। पेस्ट तयार आहे। आता आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी घेऊयात। आता कांदा टोमॅटो भाजला होता त्याच कढईमध्ये इथे मोठे 2 चमचे मी तेल टाकून घेत आहे। तेल तुम्हाला हवं तेवढं कमी जास्त करू शकता। तेल चांगले तापल्यानंतर यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकून घेऊयात अर्धा चमचा जिरं। जिरं चांगलं फुललं की जे आपण वाटण बनवून घेतलं होतं कांदा टोमॅटोचं ते टाकून आधी तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर हे बघा मी मस्त असं तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। तर बघा आजूबाजूने असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर, याने रंग खूप छान येतो, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे, कारण की खडे मसाले अगोदर आपण वापरलेले आहेत आणि
2 मोठे चमचे घरगुती काळं तिखट आहे. तुमच्याकडे नसेल तर कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आपण सोळ्याच्या वडे शिजताना देखील थोडंसं मीठ टाकलं आहे, त्यामुळे अंदाजानुसार मीठ टाका. आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊयात. तर असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची, खूप छान टेस्ट येते. तर बघा असं थोडंसं तेल सुटलं की जे आपण पिळून सोयाचे वडे घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात आणि याला चांगलं मसाल्यामध्ये कोट होईपर्यंत आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा मी मसाल्यामध्ये चांगलं कोट करून घेतलेलं आहे. आता यामध्ये अर्धा कप अगोदर आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. अर्धा कप टाकायचं आणि अंदाज घेऊन नंतर पाणी टाकायचं, कारण की आपण यामध्ये काजू तीळ टाकून घेतलेले आहेत. तिळाऐवजी ते तुम्ही थोडंसं बेसन पीठ देखील भाजून टाकू शकता, ते देखील चालतं. आणि अजून मी ते अर्धा कप पाणी टाकत आहे. गरमच पाणी वापरलेलं आहे आणि याला आपण मिक्स करून घेऊयात. टोटली ते मी 250 ml पाणी वापरलेलं आहे, म्हणजे 1 मोठा कप. आणि यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी अशी हातावरती क्रश करून टाकली. खूप छान फ्लेवर येतो कसुरी मेथीचा, अवश्य टाका. आणि याला चांगलं मिक्स करून घेऊयात. तर मिक्स करून झाल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून याला 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. अधेमध्ये एकदा दोनदा चेक करून मिक्स करून घेऊ शकता. तर बघा किती मस्त असा कट आलेला आहे आणि ग्रेव्हीचा कलर देखील तुम्ही पाहू शकता. मस्त अशी भन्नाट अशी आपली सोयाबीनची भाजी बनून तयार झालेली आहे. 1 मिनटं अशी शिजू द्यायची, म्हणजे अजून कट येतो. आणि त्याच्यावरून खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. खूप छान फ्लेवर येतो कोथिंबीरीचा. रेस्टॉरंट स्टाईल म्हटल्यावर मिरचीच्या स्लाईस तर झाल्याच पाहिजेत. वरून खूप मिरचीच्या स्लाईस टाकून घेतल्या आणि मस्त अशी आपली सोयाबीनची झणझणीत चमचमीत भाजी बनून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, अगदी नान, फुलका, रोटी यासोबत खाऊ शकता. खूप भन्नाट लागते. तर बघा किती मस्त अशी आपली भाजी बनून तयार झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की एकदा बनवा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.